शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना इन्सी आपल्यासोबत आहे. शायनाजी, तुमचा अनुभव काय राहिला? मुंबईची जी निवडणूक आहे ती जास्त प्रतिष्ठेची होताना दिसतेय. पुण्यातून रेखा कोंडेंनी सांगितलं, त्याचबरोबर आम्ही आमच्या चॅनलवरती देखील रुपाली चाकणकर यांनी केलेली मागणी दाखवलेली होती. मात्र शायना इन्सी जी, थेट जर निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील, तर जे इमाने इतबारे मतदार घरातून बाहेर पडतात, मतदान करत असतात, त्यांना गृहीत धरलं जातंय का आणि निवडणूक आयोगाच्या बळावरच निवडणुका लढवल्या जातात, यावरती आज शिक्कामोर्तब होणार का? शायना इन्सी. बघा, हे आहे माझं बोट आणि हे आहे, आम्ही पाहू खूप शकतो. प्रयत्न करते लाईव्ह डेमो देताय तुम्ही. आणि बघा निघाले का? तर असं डिफ्लेक्ट करायचं. तुम्ही बघितलं तर पूर्ण हे इलेक्शन मध्ये फक्त डिफ्लेक्शनरी टॅक्टिक्स कुठे कोणाला सांगायचंय की बघा लुंगी पुंगी रसमलाई असं कॉमेंट्री, तिथे त्यांनी ठरवलं की उद्या पराभव त्यांची हारच्या नंतर नक्कीच त्यांना काय एक्सक्यूज पाहिजे. तर एक्सक्यूज काय? हेच एक्सक्यूज असणार किंवा इलेक्शन कमिशनच्या एक्सक्यूज किंवा एक्सक्यूज आहे की तुम्ही नोट वाटवलं आणि त्यासाठी नोट वाटपच्या नंतर बघा आम्ही पराभव आणि आमचं पराभव. असं जे आहे ना, मला फक्त हे म्हणायचंय लोकांना की प्रजातंत्र, लोकतंत्र, लोकशाही तुमच्या चॅनलचं जे नाव आहे ते विश्वास ठेवा पब्लिक मध्ये आणि ते पब्लिक आणि जनता ठरवणार की तुमचं पुढे जाऊन काय आहे. आणि जे तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला चान्स भेटतील, परंतु नाही भेटणार आणि तुम्ही हे अंगात घेतलं की चला आम्ही काय एक्सक्यूज देऊ, आम्ही हे बोलू, आम्ही ते बोलू, असं नाही चालत. तर प्लीज बी मच्युअर इन अ डेमोक्रेसी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.